Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of solution. In last part we have discussed solubility and whatever questions based on it. त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा लॉ स्टडी केला मुलांनो, दॅट इज हेनरीज लॉ. ठीक आहे ना. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज वेपर प्रेशर. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट, वेपर प्रेशर. आता व्हेपर म्हटल्यानंतर तुम्हाला कळालं असणार आहे, ठीक आहे ना. ओके, येस, व्हेपर्स काय असतात? व्हॉटएव्हर मॉलिक्युल्स इन गॅस स्टेट, गॅस स्टेट, बरोबर आहे ना. ओके, त्याला व्हेपर्स म्हणतो आपण. मग ह्या व्हेपर्समुळे जे काय प्रेशर एक्झर्ट होतं, ओके, त्याला व्हेपर प्रेशर म्हणायचं आहे. करेक्ट ना. ओके, सपोज एखाद्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड ठेवलेलं आहे. दिस इज सील्ड कंटेनर, क्लोज कंटेनर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये लिक्विड आहे. ह्या लिक्विड वरचे बाळांनो सरफेसवरचे मॉलिक्युल्स काय व्हायला लागतात? इव्हॅपरेट व्हायला लागतात, बरोबर आहे ना. ओके, दीज मॉलिक्युल्स गेट इव्हॅपरेटेड. हे घरी पण करू शकता तुम्ही, ठीक आहे ना. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या, ठीक आहे, आणि ते त्याच्यावरती एक पिस्टन ठेवा, म्हणजे झाकण ठेवा, आणि सकाळी उठून बघा काय होतं. त्या पिस्टनवरती तुम्हाला ड्रॉप्स दिसतात असे इथं. करेक्ट. ते ड्रॉप्स कशामुळे? ड्यू टू व्हेपरायझेशन. काय होतं? त्याचं व्हेपरायझेशन होतं. हे मॉलिक्यूल जे आहेत, ओके, ते असे कुठं सॅच्युरेट होतात? ॲट दी सरफेस ऑफ लिक्विड. करेक्ट. ओके, लॅटर ऑन दे एक्झर्ट प्रेशर ऑन दिस लिक्विड सरफेस, बरोबर आहे ना. गॅसेस मॉलिक्युल्स काय राहतात? रॅन्डम राहतात. दे कोलाइड ऑन दी वॉल ऑफ कंटेनर, ओके, अँड एक्झर्ट प्रेशर, ऑल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन दी सरफेस ऑफ दिस लिक्विड. त्यालाच काय म्हणायचं? व्हेपर प्रेशर म्हणायचं आहे. व्हेपर्समुळे एक्झर्ट होणारं प्रेशर, त्याला एक पर्टिक्युलर डेफिनेशन आहे बाळांनो आता, ठीक आहे ना. ओके, येस, मी डेफिनेशन काय आहे? येस, द व्हेपर प्रेशर एक्झर्टेड, द व्हेपर प्रेशर एक्झर्टेड by the vapor above the liquid surface in equilibrium, okay, with the liquid okay, at a given temperature, म्हणजे टेम्परेचर इथं कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर इज कॉल्ड वेपर प्रेशर, ठीक आहे ना. ओके, द प्रेशर एक्झर्टेड, कुठलं? वेपर्सचं प्रेशर, बरोबर आहे ना. द वेपर प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स अबोव द लिक्विड सरफेस इन इक्विलिब्रियममध्ये असताना. कोणासोबत इक्विलिब्रियममध्ये आहेत? ते लिक्विडसोबत. ॲट ए गिवन टेम्परेचर इज कॉल्ड वेपर प्रेशर. म्हणजेच काय? ह्या ज्या वेपर्स आहेत, ओके, आणि हे जे काय लिक्विड आहे, ओके, ह्या दोन्हीमध्ये काय इस्टॅब्लिश झालं पाहिजे? इक्विलिब्रियम, म्हणजे वेपरायझेशन प्रोसेस आणि हे कंडेन्सेशन प्रोसेस किंवा काय वेपर प्रेशर. ओके, हे दोन्ही काय असले पाहिजेत? इक्विलिब्रियममध्ये असले पाहिजेत, ह्या वेपर्स आणि लिक्विड. समजतं हे? ओके, त्या जसं बॉइलिंग पॉईंट असतो, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो आपण. म्हणजेच इथं इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालं पाहिजे. इथं सुद्धा एक इक्विलिब्रियम कंडिशन इस्टॅब्लिश झाली पाहिजे. आलं लक्षात? ओके, त्यावेळेस जे काय वेपर्समुळं प्रेशर एक्झर्ट होतं ऑन दी सरफेस ऑफ सोल्युशन, दॅट इज कॉल्ड एज अ वेपर प्रेशर. आलं का लक्षात? ठीक आहे. मग रिस्पॉन्सिबल काय आहे फॅक्टर? तर व्हेपर्स, फॉर्मेशन ऑफ व्हेपर्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं का लक्षात? ओके, मग वॉटर जरी असेल तर त्याच्या व्हेपर्स असणारच आहेत. त्याच्या व्हेपर ज्या आहेत वॉटरच्या, त्या काय करतात? व्हेपर प्रेशर एक्झर्ट करतात ऑन दी सरफेस ऑफ सोल्युशन ऑर वॉटर. दॅट इज कॉल्ड एज अ व्हेपर प्रेशर. आर यू गेटिंग? ठीक आहे. आता त्या व्हेपर प्रेशरला, ओके, काय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत? करेक्ट. फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेपर प्रेशर, प्रेशर ऑफ ए लिक्विड. दिस इज इम्पॉर्टंट. लिक्विडसाठी स्टडी करायचं आहे आपल्याला. फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे
नेचर ऑफ लिक्विड, नेचर ऑफ लिक्विड व्हेरी इम्पॉर्टंट. नेचर ऑफ लिक्विड, एकच लिक्विड कन्सिडर करून चाललाय तुम्ही, समजते का? ओके, एकच टाईपचं लिक्विड आहे तिथं, नेचर ऑफ लिक्विड. ठीक आहे, तर नेचर म्हटलं की पोलार किंवा नॉन पोलार, पोलार और नॉन पोलार, नॉन पोलार. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आपण स्टडी केलं. कुठल्या टाईपचे इंटरॅक्शन्स असतात? डायपोल डायपोल इंटरॅक्शन, बरोबर आहे ना? ओके, त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन आहे, समजतंय? वन रोल्स फोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये डिस्पर्शन फोर्सेस असतील, आलं लक्षात? ओके, किंवा त्याच्यामध्येच हायड्रोजन बॉन्डिंग पण येते. क्लिअर आहे हे? ठीक आहे. येस, मग लिक्विडमध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कुठल्या टाईपचे आहेत त्याच्यावरती व्हेपर प्रेशर क्रिएशन ठरतं, बरोबर आहे ना? ओके, सियर सपोज लिक्विडमध्ये काय आहे, ए टाईप ऑफ मॉलिक्युल्स आहेत, ए टाईप ऑफ मॉलिक्युल्स. ह्या एमध्ये ओके बाळांनो जर इंटरॅक्शन असेल, असं इंटरॅक्शन जर असेल, ओके, तर लिक्विड सरफेसवरनं जे मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होतात, हे जे मॉलिक्युल्स असतात, ओके, ते कमी इव्हॅपरेट होतील. वाय? बिकॉज दे बाइंड इच अदर. ह्या सरफेसवरनं मॉलिक्युल्स कमी इव्हॅपरेट व्हायचं कारण काय आहे? कारण काय? त्याच्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स हायर असतील. करेक्ट ना? ओके, मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हायर असेल, ओके, देन इफ असं म्हणा, इफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ओके इज हायर देन वेपर प्रेशर काय असणार आहे? वेपर प्रेशर इज लोअर. वेपर प्रेशर काय असणार आहे? लोअर. का? वेपर फॉर्मेशन कमी होतं ना इथं ह्या केसमध्ये, समजलं? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, ओके, सपोज इथर आहे, इथर that is CH3O CH3. What is this? Dimethyl ether. And the second one is okay, what? Water H2O. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते का? नाही, नो हायड्रोजन बॉन्डिंग, नो हायड्रोजन बॉन्डिंग. बट इन दिस केस इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट, बरोबर आहे ना? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, समजतंय ना? ओके, मग आता दोन बीकर्स आहेत, चेक करा इथं. सपोज दिस इज फर्स्ट बीकर and this one is second beaker. ओके, ह्या बीकरमध्ये काय ठेवलं तुम्ही? इथर. इथं काय आहे? इथर आहे. आणि इथं काय आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे H2O. करेक्ट. त्याच्या सरफेसवरती काय असणार आहेत? इथर मॉलिक्यूल असणार आहेत ह्या ठिकाणी, समजून घ्या बळानो हे, ठीक आहे. आणि इथं काय असणार आहेत? वॉटर मॉलिक्युल्स. ह्या सरफेसवरती काय आहेत? वॉटर मॉलिक्युल्स आहेत. Now ether molecules okay get evaporated slowly one by one. Water molecules ether molecules get evaporated. There is no hydrogen bonding. त्याच्यामध्ये कुठले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहेत? ओके, तर वन रोल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स. ठीक आहे. मग इथं जे मॉलिक्युलचं सॅच्युरेशन मिळेल तुम्हाला, ओके, सपोज इथं हे मॉलिक्युल्स आहेत आणि इथं वॉटर मॉलिक्युल्स 1 2 3 असं कमी लिहितो मी. का? कारण इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे. वॉटरमध्ये काय आहे? येस, हायड्रोजन बॉन्डिंग लाईक दिस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, समजते हे? हायड्रोजन बॉन्डिंग ओके स्ट्रॉंगर असतं एज कम्पेअर टू ओके एस अदर फोर्सेस. मीन्स विच फोर्सेस? वॅन रोल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स. लक्षात येते? ओके, किंवा त्याला तुम्ही डिस्पर्शन फोर्सेस म्हणू शकता, लंडन फोर्सेस म्हणू शकताय, डायपोल फोर्सेस म्हणू शकता. त्याच्यापेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग कशी आहे? स्ट्रॉंगर आहे. क्लिअर आहे हे? ठीक आहे. म्हणून काय की वॉटर मॉलिक्युल्स एकमेकाला बाइंड करून ठेवतात, त्याच्यामुळे वेपर्स जे फॉर्म होणार आहेत, वेपर्स फॉर्म्ड आर व्हेरी लेस इन ॲज कम्पेअर्ड टू दी ओके इथर. समजलं? ओके, मग मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे ह्या केसमध्ये? ओके, टू फॉर्म दी वेपर्स,
ओके, व्हॉट? इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स. इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जर हायर असतील, ओके, तर काय वेपरायझेशन जे आहे ते काय होतं, कमी होतं. समजलं? ओके. इथर प्लस पेट्रोलचं एक्झाम्पल घेऊ शकताय तुम्ही. पेट्रोल प्लस वॉटर, बरोबर आहे ना? ओके, येस. इथर प्लस इथेनॉल, इथर आणि इथेनॉल, इथर, ओके, अँड इथेनॉल. कोणाचं व्हेपर प्रेशर हायर असणार आहे? इथरचं हायर व्हेपर प्रेशर, लोअर व्हेपर प्रेशर, लोअर व्हेपर प्रेशर. समजलं या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? ओके, कारण इथं काय रिझन काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यामुळे व्हेपर्स कमी फॉर्म होतात. ओके, मग एक्झर्ट होणारं प्रेशर कमी असणार इन केस ऑफ इथेनॉल. आलं लक्षात? हे मग नेचर ऑफ लिक्विड, कुठल्या टाईपचं लिक्विड आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पोलर असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असणार आहे? येस, हायर इंटरॅक्शन असणार ॲज कम्पेअर टू दी नॉन पोलर. क्लिअर? त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं मी, हायड्रोजन बॉन्डिंग. तसं डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकते, आयन डायपोल इंटरॅक्शन असू शकते. ठीक आहे ना? ओके. नेक्स्ट आहे टेम्परेचर, सेकंड फॅक्टर टेम्परेचर. ठीक आहे ना? ओके, येस, दिस इज फर्स्ट फॅक्टर, नेचर ऑफ लिक्विड. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर. तर टेम्परेचर कसं रिस्पॉन्सिबल असेल, ओके, फॉर दी व्हेपर प्रेशर. सपोज एका कंटेनरमध्ये, ओके, चेक करा, केअरफुली लक्ष देऊन बघा. ओके, ह्या कंटेनरमध्ये सपोज वॉटर आहे, H2O आहे, बरोबर आहे ना? ओके, आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये सुद्धा काय आहे? H2O आहे. ओके, येस, H2O, H2O. पहिल्या कंटेनरला आपण, ओके, येस, रूम टेम्परेचरला ठेवलं, RT, रूम टेम्परेचर, आणि दुसऱ्या कंटेनरला काय केलं आपण? हीट केलं. ओके, येस, आणि सपोज ह्या कंटेनरचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. येते लक्षात? ठीक आहे. मला व्हेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे ते सांगा बरं. ओके, आता रूम टेम्परेचरला वेपरायझेशन काय होतं? स्लोली होतं ना? वेपरायझेशन होतं, ओके, पण काय स्लोली होतं वेपरायझेशन. आलं लक्षात? पण तुम्ही हीट जर केला, ओके, तर वेपर जे आहेत, वेपरायझेशन जे आहे ते फास्ट होतं, आणि काय, येस, वेपर्स जे असणार आहेत वॉटरच्या ते हायर असणार आहेत. इट एक्झर्ट मोर प्रेशर ॲज कम्पेअर टू दिस वन. ओके, का होतं असं? कारण काय, टेम्परेचर इन्क्रीजेस, ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस मॉलिक्युल्स ऑल्सो इन्क्रीजेस. समजते का? ओके, मुवमेंट वाढते मॉलिक्युलची. ओके, त्याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक होतो. टेम्परेचर इन्क्रीजेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. त्याच्यामुळं व्हेपर्स मोर फॉर्म होतात बळानो. आणि व्हेपर्स समजून घ्या, हे खूप महत्त्वाचं. आणि व्हेपर्स मोर फॉर्म झालं तर काय, ओके, येस, जे काय प्रेशर एक्झर्ट होतं ना, ओके, दॅट प्रेशर इज हायर. इट एक्झर्ट्स मोर प्रेशर. ओके, येस, का? मोर मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. इथं लेस प्रेशर एक्झर्ट होतं का? लेस मॉलिक्युल्स फॉर्म होतात. फिनॉमिना समजलं ना? ठीक आहे ना? ओके, हे होतं रिगार्डिंग, येस, व्हॉट? टेम्परेचर. ठीक आहे. आता हा जो इफेक्ट आहे टेम्परेचरचा इफेक्ट, तो कशानं आपण मेजर करतो? तर काय, क्लॉसियस क्लॅप्रियॉन इक्वेशननं. ठीक आहे ना? ओके, येस, इफेक्ट ऑफ ओके, येस, टेम्परेचर on vapor pressure, sorry, effect of temperature on vapor pressure okay, of a liquid is given by काय, Clausius क्लॅप्रियॉन. इक्वेशन. ठीक आहे ना? ओके, क्लॉसियस क्लॅप्रियॉन इक्वेशन. काय इक्वेशन? हे अगोदर पण स्टडी केलं आपण. लॅन P2 डिवायडेड बाय P1
इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय आर 1 डिवायडेड बाय T1 मायनस 1 डिवायडेड बाय T2. क्लिअर? ठीक आहे, त्याला असं पण लिहू शकताय लॉग टू दी बेस 10, ठीक आहे, P2 डिवायडेड बाय P1 इज इक्वल टू डेल्टा एच डिवायडेड बाय 2.303 आर 1 डिवायडेड बाय T1 मायनस 1 डिवायडेड बाय T2. दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला ओके येस काय असणार आहे, वेपर प्रेशरसुद्धा वेगवेगळं असणार आहे. समजलं ना? येस, हे दोन एक्झाम्पल्स दाखवले तुम्हाला. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. समजलं हे? ठीक आहे. व्हॉट इज दिस डेल्टा एच? डेल्टा एच इज द एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. डेल्टा एच काय आहे? एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे. P2 आणि P1 काय आहेत? वेपर प्रेशर्स आहेत. P2 इज द वेपर प्रेशर ॲज T2 टेम्परेचर and P1 is the vapor pressure as T1 temperature. R is the gas constant. Clausius okay Clapeyron equation. समजलं हे? ठीक आहे. येस, कन्सेप्ट समजून घ्या बळानं त्याच्या मागचं की बाबा वेपर प्रेशर इन्क्रीज का होतं, कारण काय टेम्परेचर इन्क्रीज केलेलं, आणि टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळं का होतं, कारण काय येस तर तिथं कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते आणि इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स डिक्रीज होतात. Correct. Most important okay is point we are going to study now, that is vapor pressure of solution. Vapor pressure of solution. बरोबर आहे ना? ओके. आता सॉल्व्हंट काय ठेवलं आहे आपण? सॉल्व्हंट जे आहे ते लिक्विड असणार आहे. लिक्विड लक्षात येते? ओके. मग सोल्यूट व्हॅरिएबल असू शकते. करेक्ट. मग सोल्यूट आपल्याला दोन टाईपचे मिळतील. सोल्यूट ओके, एक असेल होलाटाईल सोल्यूट. होलाटाईल म्हणजेच काय? इव्हॅपरेट. इव्हॅपरेट ओके येस इझिली, त्याला होलाटाईल म्हणायचं. करेक्ट. आणि दुसरा काय आहे? नॉन होलाटाईल. नॉन होलाटाईल. नॉन होलाटाईल काय? इव्हॅपरेट डू नॉट और डज नॉट सॉरी डज नॉट इव्हॅपरेट. इथे इव्हॅपरेट म्हणा, इथे डज नॉट इव्हॅपरेट म्हणा. समजते हे? येस. मग दोन टाईपचे सोल्यूट आपल्याला यूज करायचं आहे आणि एक सॉल्व्हंट यूज करायचं आहे तुम्हाला. सॉल्व्हंट काय आहे? लिक्विड आहे. करेक्ट. ओके. आणि सॉल्व्हंट काय कन्सिडर करा? होलाटाईल कन्सिडर करा. ओके. मेन्शन केलं तिथं नॉन होलाटाईल म्हणून तरच नॉन होलाटाईल यूज करायचं, अदरवाईज काय येस होलाटाईलच सॉल्व्हंट यूज करायचं आपल्याला. येतं लक्षात? ठीक आहे. आता थोडंसं ओके कन्फ्युच्युअल सांगतो तुम्हाला, थोडंसं लक्ष द्या. ओके. आणि खूप महत्त्वाचं आहे वळण हे जर समजलं ना बाकीच्या सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला. केअरफुली लक्ष द्या. इथं सपोज दीज टू आर दी बीकर्स. ठीक आहे ना? ओके येस, ह्या दोन बीकर्स आहेत. त्या बीकरमध्ये ओके ह्या दोन्हीला आपण काय करूया? पॅक करूया. सियर. ठीक आहे. ह्या बीकरमध्ये ठेवूया आपण सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. ओके. आणि इथं लिहितो मी बोथ आर होलाटाईल. बोथ आर होलाटाईल. इथं सुद्धा सेमच सॉल्व्हंट ठीक आहे प्लस सोल्यूट, म्हणजे थोडक्यात काय आहे? सोल्युशन आहे. करेक्ट. ला सोल्युशन ए म्हणूया किंवा फर्स्ट सोल्युशन, आणि दिस इज सोल्युशन सेकंड सोल्युशन. आणि इथं आपण ठेवूया वन ऑफ द कंपोनंट इज नॉन होलाटाईल. समजलं का? इथं दोन्ही होलाटाईल आहेत आणि इथं काय आहे? एक कंपोनंट नॉन होलाटाईल आहे. केअरफुली बघा. ठीक आहे. येस. आता ह्या वन ऑफ द कंपोनंट नॉन होलाटाईलमध्ये आपण सोल्यूटला काय करूया? नॉन होलाटाईलला जनरली
सोल्यूट इज नॉन व्होलेटाईल. नॉन व्होलेटाईल. ठीक आहे. आता मला सांगा, ओके, ह्या सरफेसवरती दोन्ही पार्टिकल्स असणार आहेत. एक सोल्यूट असणार आहे आणि दुसरा काय असणार आहे? सॉल्वंट असणार आहे. समजलं ना? ओके, ही जी डार्क पोर्शन दिसतंय, ओके, त्याला काय म्हणूया आपण? सोल्यूट म्हणूया. ठीक आहे ना? हा जो पोर्शन आहे तो काय आहे? सोल्यूट आहे. आणि हा जो आहे, ओके, तो काय आहे? सॉल्वंट आहे. सोल्यूट आणि सॉल्वंट. ठीक आहे. आता दोन्ही इव्हॅपोरेट होतील ना? दोन्ही व्होलेटाईल आहेत म्हटल्यानंतर दोन्ही इव्हॅपोरेट होतील. इट मीन्स these particles whatever formed in the form of vapor at the surface of gas contain, okay, both solute plus solvent. ठीक आहे ना? सोल्यूट मॉलिक्युल्सला मी डार्क करतो. आलं लक्षात बाळांनो हे? मग व्हेपर प्रेशर जे एक्झर्ट होणार आहे या केसमध्ये, व्हेपर प्रेशर एक्झर्टेड, व्हेपर प्रेशर एक्झर्टेड, okay, due to both components. समजलं ना? ओके, व्हेपर प्रेशर कशामुळे क्रिएट होतं? तर दोन्ही कंपोनंट्समुळं. येतं लक्षात? ठीक आहे. आता दुसरा बघा, इथं सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही आहे. त्याच्यामधला एक कंपोनंट काय आहे? नॉन व्होलेटाईल. जनरली आपण काय कन्सिडर केलं आहे? ओके, सोल्यूट. हे सोल्यूट पार्टिकल्स आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये डार्क नाहीत, बरोबर आहे ना? होल्स दिसतात तुम्हाला. ओके, ते काय आहेत? सॉल्वंट पार्टिकल्स आहेत. मला सांगा, सोल्यूट पार्टिकल्स इव्हॅपोरेट होतील का हे केसमध्ये? आता नाही. नो सोल्यूट पार्टिकल्स गेट इव्हॅपोरेटेड, ओनली सॉल्वंट पार्टिकल्स गेट इव्हॅपोरेटेड. म्हणजे इथं मॉलिक्युल्स कमी असतील आता, गॅस मॉलिक्युल्स, ॲज कम्पेअर टू दी फर्स्ट सोल्युशन. कुठले पार्टिकल्स आहेत? फक्त एकाच टाईपचे पार्टिकल्स आहेत इथं दोन्ही टाईपचे पार्टिकल्स होते. करेक्ट. आता काय स्पेसेस जे आहेत, ओके, ते सोल्यूट पार्टिकलनं ऑक्युपाय केलेले, त्याच्यामुळे काय सॉल्वंट मॉलिक्युल्स सरफेसवरती कमी असणार आहेत. ओके, मग इथं जे व्हेपर प्रेशर एक्झर्ट होतं, व्हेपर प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू ओनली वन कंपोनंट. आलं लक्षात? हे इथं दोन्ही कंपोनंट्समुळं व्हेपर प्रेशर एक्झर्ट होतं आणि इथं फक्त एका कंपोनंटमुळं व्हेपर प्रेशर एक्झर्ट होतं. आलं लक्षात? मग व्हेपर प्रेशर कोणाचं हायर असणार आहे? ठीक आहे ना? व्हेपर प्रेशर ऑफ फर्स्ट सोल्युशन इज हायर दॅन व्हेपर प्रेशर ऑफ सेकंड सोल्युशन. समजलं बाळांनो तुम्हाला? ओके, थीम लक्षात आली तुमच्या काय आहे ते? की काय केलं आपण इथं दोन्ही व्होलेटाईल सोल्यूट ठेवलेले, सोल्यूट प्लस सॉल्वंट, दोन्ही कंपोनंट व्होलेटाईल आहेत आणि इथं एक कंपोनंट कसं आहे? नॉन व्होलेटाईल आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं काय, येस, इथं व्हेपर प्रेशर हायर आहे आणि इथं व्हेपर प्रेशर लोअर आहे. क्लिअर झालं हे? ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथंच मेन्शन करतो मी. सपोज एका ठिकाणी काय केलं आपण? प्युअर सॉल्वंट घेतलं. ठीक आहे. सपोज दिस इज द बीकर कंटेनिंग प्युअर सॉल्वंट. ठीक आहे. अँड सेकंड बीकर, सपोज दिस इज सेकंड बीकर, which contains, okay, solute plus solvent. म्हणजे थोडक्यात काय आहे? इथं सोल्युशन आहे. ठीक आहे. आणि सोल्यूट कन्सिडर करा. सोल्यूट इज नॉन व्होलेटाईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सोल्यूट कसं आहे? नॉन व्होलेटाईल आहे. तर मला सांगा, इथं प्युअर सॉल्वंट आहे ना, व्होलेटाईल आहे तो. ठीक आहे. इथं व्हेपर प्रेशर कसं असणार आहे? मग डेफिनेटली हायर. का? कारण काय? येस, ऑल मॉलिक्युल्स ऑन दी सरफेस गेट इव्हॅपोरेटेड. करेक्ट. इथं काय होतं? दोन मॉलिक्युल्स आहेत सरफेसवरती. कुठले? एक सोल्यूट आहे आणि दुसरा काय आहे? सॉल्वंट आहे. मग ओनली फ्यू मॉलिक्युल्स गेट इव्हॅपोरेटेड. विच मॉलिक्युल्स? ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स.
लक्षात येते. इथं एकच आहे, फक्त सॉल्व्हंट आहे आणि इथं सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, पण सोल्यूट इव्हॅपरेट होतात का नाही. मग इथं व्हेपर प्रेशर हायर असणार आहे कारण एकच कंपोनंट आहे आणि इथं व्हेपर प्रेशर लोअर असणार आहे का दोन कंपोनंट्स आहेत. त्याच्यामधले सोल्यूट इव्हॅपरेट होत नाहीत ते. ओके, स्पेस ऑक्युपाय करतात कुठं, ह्या सरफेसवरती, बरोबर ना. ओके, अँड डू नॉट अलाउड द मोर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स टू इव्हॅपरेट. लक्षात येते, अलाउच करत नाहीत ना सॉल्व्हंट मॉलिक्युल्सला इव्हॅपरेट होण्यासाठी. आलं लक्षात. म्हणून काय इथं व्हेपर्स कमी आहेत, लेस वेपर्स आणि इथं काय मोर वेपर्स आहेत, मोर वेपर्स. आलं लक्षात बाळांनो हे. मग व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट काय असणार आहे, ऑलवेज ग्रेटर असणार एज कम्पेअर्ड टू दी व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट. क्लिअर झालं बाळांनो हे. येस, ठीक आहे, हे लक्षात आलं बाळांनो तुमच्या. पुढे जाऊया. ठीक आहे, खूप महत्त्वाचा एक लॉ आहे, दॅट इज राउल्ट्स लॉ. ठीक आहे, येस, राउल्ट्स लॉ. ओके, आता दोन वेने स्टडी करायचं तुम्हाला राउल्ट्स लॉ, कारण आपण कंपोनंट जे आहेत दोन कंपोनंट्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये सोल्यूटला काय घेतलं होतं, व्होलाटाईल सोल्यूट, आणि दुसरा काय नॉन व्होलाटाईल सोल्यूट घेतला होता, करेक्ट ना. ठीक आहे, कुठं लिहिलं आपण ते सिअर. सोल्यूट काय व्होलाटाईल पण आहे, नॉन व्होलाटाईल पण आहे. व्होलाटाईल असेल तर काय असणार आहे आणि नॉन व्होलाटाईल असेल तर काय असणार आहे, हे दोन्ही गोष्टी स्टडी करूया आपण. ओके, इन दी राउल्ट्स लॉ. मग फर्स्ट घेऊया आपण राउल्ट्स लॉ काय सांगतो. स्टेटमेंट, ठीक आहे, इट स्टेट्स दॅट ओके, partial vapor pressure of any component ठीक है, of the solution at a given temperature, बघा टेम्परेचर फिक्स आहे. गिवन टेम्परेचर इज इक्वल टू the product of vapor pressure of ठीक है, पुढे लिहा. It states that partial vapor pressure of any component of the solution at a given temperature लिहायचं राहिलं ना, at a given temperature, ठीक है, is equal to the product of vapor pressure of pure component okay, and mole fraction of that component in solution. ठीक है, बघा. It states that partial vapor pressure of any component of the solution, okay, at a given temperature is equal to the product म्हणजे multiplication of vapor pressure of pure component and mole fraction of that component in a solution. This is the statement of Raoult's law. आता स्टेटमेंट खूप बिगर दिसते तुम्हाला, करेक्ट. आपण कन्सिडर करूया. Consider the components of solution are A and B. ठीक आहे ना. ओके, दोन कंपोनंट्स आहेत सोल्युशनचे, ए आणि बी आहे. ओके, मग अकॉर्डिंग टू दी स्टेटमेंट बघा,
पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट, म्हणजे पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ ओके एस काय करूया आपण ए लिहूया. पी ए इज द पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू काय सांगितलं सांगा बरं इथं. येस, व्हेपर सोल्युशन at given temperature is equal to the product of multiplication vapor pressure of pure component. The pure component साठी मी लिहितो PA naught vapor pressure of pure component into its mole fraction XA. PA is equal to PA naught XA. ओके, आणि दुसरा लिहूया आपण PB is equal to PB naught ओके into what XB. PB naught what XB. दोन्ही समजलं तुम्हाला. ओके, इथं काय आहे पी ए काय आहे, व्हॉट इज पी ए. पी ए इज द ओके पार्शल व्हेपर प्रेशर, पार्शल व्हेपर प्रेशर घेऊन जाऊ, पार्शल व्हेपर प्रेशर. ठीक आहे, आणि पी बी काय आहे इथं, पी बी काय असणार आहे पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ ए, आणि इथं पी बी लिहू शकता आता पार्शल व्हेपर प्रेशर इन शॉर्ट लिहितो वेपर प्रेशर ऑफ बी. करेक्ट, ठीक आहे. पी ए नॉट इज इक्वल टू ठीक आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट ए. इथं वेपर प्रेशर पी बी नॉट आता लिहू शकताय ना. ठीक आहे, एक्स ए काय असणार आहेत मोल फ्रॅक्शन्स ऑफ ए, आणि इथं एक्स बी काय असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ बी. समजलं बाळांनो हे. ठीक आहे, सिंपल आहे. ओके, आता कंडिशन्स आहेत. राउल्ट्स लॉ फॉर बघा, फर्स्ट कंडिशन आहे राउल्ट्स लॉ फॉर होलाटाइल सोल्यूट. म्हणजे थोडक्यात होलाटाइल सोल्यूट जर असेल तर काय सॉल्व्हेंट सुद्धा ऑलरेडी होलाटाइलच आहे. इट मीन्स बोथ कंपोनंट्स आर होलाटाइल. दोन्ही कंपोनंट ह्या केसमध्ये काय असणार आहेत होलाटाइल असणार आहेत. समजलं ना. ओके, आपण कन्सिडर करूया फॉर एक्झाम्पल ए अँड बी आर द टू कंपोनंट्स ऑफ सोल्यूशन. ठीक आहे, अँड पी ए अँड पी बी आर पार्शल प्रेशर्स. हे डिटेलमध्ये सिस्टमॅटिक देतोय मी तुम्हाला. ओके, शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पी ए अँड पी बी आर पार्शल प्रेशर्स ऑफ ए अँड बी रिस्पेक्टिवली. ठीक आहे, इफ पी ए नॉट अँड पी बी नॉट आर द वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट देन ठीक आहे. येस, पी ए इज इक्वल टू पी ए नॉट ओके काय असणार आहे एक्स ए अँड पी बी इज इक्वल टू पी बी नॉट एक्स बी. लक्षात आलं हे. ठीक आहे, तिथं P1 आणि P2 पण देऊ शकतात तुम्हाला. दोन्ही ओके येस गोष्टी तुम्हाला देऊ शकतात तिथं. ठीक आहे, आता दोन इक्वेशन्स मिळाले तुम्हाला. ओके, आता अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ पार्शल प्रेशर डाल्टन्स लॉनुसार तुम्हाला नोन आहे. ठीक आहे ना. ओके, पार्शल प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर जर कन्सिडर केलं पी टोटल इज इक्वल टू पी ए प्लस काय कराल पी बी. टोटल पार्शल प्रेशर घेतो आपण पी टोटल्सला. समजते का. ठीक आहे, पी टोटललाच आपण काय लिहू शकतो पी पण लिहू शकतो और पी. ओके, मग पी इज इक्वल टू काय लिहाल पी ए म्हणजे काय आहे पी ए नॉट ओके एक्स ए प्लस बीसाठी काय लिहाल ओके एस पी बीसाठी पी बी नॉट ओके एस एक्स बी.
म्हणजे काय फाइंड आउट करताय तुम्ही थोडक्यात टोटल प्रेशर फाइंड आउट करताय. समजलं ना, पी टोटल म्हणतो त्याला आपण. क्लिअर? ठीक आहे. आता मला सांगा अकॉर्डिंग टू दी मोल कन्सेप्ट, सॉरी मोल फ्रॅक्शन, ठीक आहे. येस, एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू काय असणार आहे 1. हे नोन आहे तुम्हाला. मग एक्स बी इज इक्वल टू ठेवू शकतो ना 1 मायनस एक्स ए, किंवा दोन्ही घेऊ शकतात, दुसरा पण घेऊ शकता नो डाऊट. मग एक्स बीची व्हॅल्यू इथं ठेवूया आपण. ओके. येस, पी इज इक्वल टू पी ए नॉट एक्स ए प्लस पी बी नॉट, ओके, एक्स बीच्या ठिकाणी ठेवा 1 मायनस एक्स ए. येते लक्षात? सो पी इज इक्वल टू पी ए नॉट, हे डेरिवेशन घेतोय आपण, एक्स ए प्लस, ओके, मल्टिप्लाय करा पी बी नॉट मायनस पी बी नॉट एक्स ए, पी बी नॉट एक्स ए. करेक्ट ना? ठीक आहे. आता ह्या दोन टर्म्स एकत्र करा, ह्या दोन टर्म्स काय करा, एकत्र करा. सो पी इज इक्वल टू, ओके, पी ए नॉट, ओके, एस एक्स ए, आलं लक्षात, मायनस पी बी नॉट, ओके, एक्स ए मायनस, सॉरी, प्लस पी बी नॉट. घेऊ शकतो ना असं? ठीक आहे ना? ओके, हे पी बी नॉट ॲज इट इज ठेवलं. फक्त ही टर्म जी आहे, मी काय केलं, ही टर्म इथं घेऊन आलं. करेक्ट ना? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय मिळेल तुम्हाला, एक्स ए मोल फ्रॅक्शन कॉमन मिळेल. एकच मोल फ्रॅक्शन ठेवतोय आपण. समजलं ना? ओके. सो पी ए नॉट मायनस पी बी नॉट इंटू एक्स ए प्लस पी बी नॉट. समजलं का? हे मिळालं टोटल पार्शियल प्रेशर तुम्हाला. आलं लक्षात? अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ घेतलं आपण. समजलं हे? ओके. पी इज इक्वल टू पी ए नॉट मायनस पी बी नॉट. आता ह्याला डिफरंट वेनं पण सॉल्व करू शकताय. समटाईम्स काय करतील तिथं, ओके, 2 कंपोनंट्स P1 आणि P2 देतील अल्टरनेटिव्ह. ठीक आहे ना? ओके, ऑरमध्ये घेऊया आपण. 2 कंपोनंट्स आहेत, कंपोनंट 1 अँड 2. मग इथं काय येईल, P1 इज इक्वल टू P1 नॉट, ओके, X1 येईल. आणि दुसरा काय होईल, P2 इज इक्वल टू P2 नॉट X2. असं पण घेऊ शकता तुम्ही. आलं लक्षात? पी एच्या ठिकाणी P1 ठेवलं, फिनिश ना? ठीक आहे. पी टोटल, पी टोटलसाठी पी घेऊया आपण. समजलं ना? ओके, पी टोटल और पी इज इक्वल टू P1 प्लस काय लिहाल, P2 लिहाल. सो पी इज इक्वल टू P1 काय आहे, P1 नॉट X1 प्लस PB काय आहे, P2 काय आहे, P2 नॉट X2. येते लक्षात? X2ची व्हॅल्यू ठेवूया आपण. X2 इज इक्वल टू 1 मायनस X1. सो P इज इक्वल टू P1 नॉट X1 प्लस P2 इंटू 1 मायनस X2, सॉरी X1. मल्टिप्लाय करा. P इज इक्वल टू P1 नॉट X1 प्लस P2 मायनस P2 नॉट, इथं नॉट आहे ना, P2 नॉट, ओके, P2 नॉट मायनस P2 नॉट, ओके, X1. क्लिअर? सो P इज इक्वल टू, ह्या दोन टर्म्स एकत्र करा, P1 नॉट मायनस, सॉरी, X1 मायनस P2 नॉट, ओके, X1 प्लस P2. कॉमन काय मिळेल, X1. P इज इक्वल टू, ठीक आहे, P1 नॉट मायनस P2 नॉट इंटू X1 प्लस P2. करेक्ट? दिस इज द इक्वेशन फॉर राउल्ट्स लॉ. इफ वन ऑफ द, सॉरी, बोथ कंपोनंट्स आर होलाटाईल. कोणासाठी आहे, दोन्ही कंपोनंट्स होलाटाईलसाठी. तसं इथं X1ची व्हॅल्यू पण ठेवू शकता तुम्ही, नो डाऊट. काय सांगितलं मी, X1ची व्हॅल्यू पण ठेवू शकताय तुम्ही. ते कॅल्क्युलेट करा X1ची व्हॅल्यू ठेवून. X2च्या ठिकाणी काय करायचं, X2च्या ठिकाणी X1 ठेवायचं. X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. करू शकता ना? करा बरं. एक इक्वेशन इस्टॅब्लिश करून दिलं. फक्त काय होणार आहे इथं, ओके, हे इक्वेशन उलट येणार आहे. ठीक आहे. दिस इज फॉर कोणासाठी आहे, दिस इज फॉर, ओके, बोथ कंपोनंट्स आर होलाटाईल.
बोथ कंपोनंट्स आर होलाटाईल, दोन्ही कंपोनंट होलाटाईल असतील तर. क्लिअर? ठीक आहे. ग्राफ प्लॉट करूया आपण. ठीक आहे, आपण प्लॉट बघूया. प्लॉट ऑफ ओके प्रेशर वर्सेस पी वर्सेस ओके काय घेऊ शकता तुम्ही, मोल फ्रॅक्शन XA और XB. ओके ठीक आहे. XA आणि XB वर्सेस आपल्याला काय करायचं आहे, ओके प्लॉट ड्रॉ करायचं आहे. आपण काल पाहिलं होतं की बाबा ओके वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन कसा आहे ग्राफ, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन, स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. बरोबर आहे ना? ओके मग आता मोल फ्रॅक्शन्स आपल्याला काय करायचं, दोन्ही होलाटाईल कंपोनंट आहेत ना. ओके मग आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीचं मोल फ्रॅक्शन घ्यावं लागेल. सपोज हा ग्राफ असा प्लॉट केला मी लाईक दिस. सी हियर दिस इज वेपर प्रेशर वर्सेस व्हॉट, मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन घेते वेळेस मी सपोज इथं XA घेतलं. XA इज इक्वल टू ओके काय करूया आपण, ओके XA इज इक्वल टू 0 to 1 घेऊया. ओके किंवा काय XB घेऊया. इकडं आपण दोन्ही घेऊ शकतो, दोन्ही ग्राफ प्लॉट करायचे आहेत. ओके इकडून एक ग्राफ प्लॉट करूया असा, दोन्ही ग्राफ सायमल्टेनियसली प्लॉट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे ना? ओके इकडे घेतो मी XA इज इक्वल टू 0 to कुठंपर्यंत, XA ओके इज इक्वल टू 1 पर्यंत. दोन्हीचे ॲडिशन 1च असणार आहे ना. ओके कुठंपर्यंत जाणार आहे तो, 0 to 1 पर्यंत. हे तुम्हाला नोन आहे. XA प्लस XB इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग हा XA जो आहे तो 0 to कुठंपर्यंत जाणार आहे, 1 पर्यंतच जाणार आहे. आणि XB सुद्धा 0 to 1 पर्यंतच जाणार आहे. समजलं का? ओके हा 0 असेल तर हा 1 असणार आहे, आणि हा 0 असेल तर हा 1 असणार आहे. हे क्लिअर झालं? ठीक आहे. मग आता काय करायचं, तुम्हाला 0 to ओके 1 कडे यायचं आहे. 0 to 1 म्हटल्यानंतर ग्राफ इथून स्टार्ट होईल. समजतंय ना? ओके येस असा हा ग्राफ मिळेल तुम्हाला इथून. क्लिअर? स्ट्रेट लाईन ड्रॉ करा तुम्ही, हा असा ग्राफ मिळाला. येते का लक्षात हे? ठीक आहे. डॉटेड दाखवलं तरी चालेल असं. हे बघा हा असा ग्राफ मिळाला तुम्हाला. क्लिअर आहे? ठीक आहे. येस XA इज इक्वल टू 0 to XA इज इक्वल टू 1 पर्यंत. ओके आता इथून स्टार्ट करा तुम्ही, हा ग्राफ इथून स्टार्ट करा. XB इज इक्वल टू इथं 0 ठेवा. ओके 2 कुठंपर्यंत जायचं आपल्याला, XB इज इक्वल टू वॉट 1 पर्यंत. लक्षात येतं? ठीक आहे. येस इट मीन्स दिस ग्राफ्स कम्स आउट टू बी लाईक दिस. येतं लक्षात? हे कोणासाठी असणार आहे, PB नॉट आणि दिस वन इज PA नॉट. कारण ह्या दोन्हीचं ओके मल्टिप्लिकेशन काय असेल, P इज इक्वल टू ओके सॉरी PA इज इक्वल टू PA नॉट ओके XA टोटल असणार आहे. हा किती असणार आहे, PB इज इक्वल टू PB नॉट XB. येते लक्षात? हा एक स्ट्रेट लाईन ग्राफ ड्रॉ केला आपण दोन्हीसाठी. क्लिअर? ठीक आहे. आणि टोटल जर पाहिलं आपण ओके तर दिस कर्व इंडिकेट दॅट इज P इज इक्वल टू PA प्लस PB टोटल ओके इज वेपर प्रेशर सॉरी टोटल प्रेशर, पार्शल प्रेशर घेतो आपण तिथं. समजलं का? P टोटल इज इक्वल टू PA प्लस PB. सो पार्शल प्रेशर ऑफ A इज इक्वल टू काय असणार आहे, PA नॉट XA. आणि इथं पार्शल प्रेशर ऑफ B इज इक्वल टू PA नॉट ओके XB. आलं का लक्षात? ठीक आहे ना? ओके ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजलं तुम्हाला. आता हाच ग्राफ जो आहे ओके तो आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशनसाठी यूज करायचा आहे पुढे जाऊन आपल्याला. ओके मग आता हा ग्राफ तुम्ही कन्सिडर करा. ओके इट इज फॉर आयडियल सोल्युशन.
इट इज फॉर आयडियल सोल्युशन. आणि प्रॅक्टिस करून हा ग्राफ काय करायचा तुम्ही परफेक्ट करून घ्यायचा. सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. वेपर प्रेशर वर्सेस काय प्लॉट केलेलं आपण, मोल फ्रॅक्शन. ओके, मग मोल फ्रॅक्शन एक इथून स्टार्ट केलं आपण आणि एक दुसरा काय इथून स्टार्ट केलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, इथे एक्स ए काय कन्सिडर केलं 0 to 1 पर्यंत आणि इथे एक्स बी 0 to 1 पर्यंत. आलं लक्षात. ठीक आहे. येस, मग वेपर प्रेशर इन्क्रीज झालं की काय होणार आहे, मोल फ्रॅक्शनसुद्धा इन्क्रीज होणार आहेत. समजलं का हे. दोन्ही केसेससाठी घेतलं. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि दोन्हीची ॲडिशन काय आली, पी ए प्लस पी बी. आता एक कर्व इंटेन्शनली मी हायर दाखवलेला आहे, बरोबर. म्हणजे एक प्लॉट इंटेन्शनली हायर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये कन्सिडर करून जायचं एकाचं प्रेशर, वेपर प्रेशर कसं आहे, हायर आहे. आलं लक्षात. हायपोथेटिकली इट इज कन्सिडर्ड की बाबा एकाचं वेपर प्रेशर हायर आणि दुसऱ्याचं काय आहे, लोअर आहे. हे हायपोथेटिकली आपण कन्सिडर केलेलं आहे आणि हा ग्राफ परफेक्ट करून घ्यायचा. क्लिअर झालं हे. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. दॅट इज राउल्ट्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सेकंड, राउल्ट्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूट. म्हणजे ह्याच्यामधलं येस वन ऑफ द कंपोनंट इज नॉन व्होलाटाईल. ह्या केसमध्ये एक कंपोनंट कसा आहे, नॉन व्होलाटाईल आहे. समजते हे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, सॉल्व्हंट कसा आहे, सॉल्व्हंट काय कन्सिडर केलं आपण, व्होलाटाईल. हे कन्सिडर करून चाललो आपण. आणि सोल्यूट कसा आहे, सोल्यूट नॉन व्होलाटाईल. समजलं का हे. मग आता मला सांगा, अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ येस प्रेशर ऑफ सॉल्व्हंट काय असणार आहे, प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. प्युअर कंपोनंट म्हणतो ना त्याला आपण, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट, दॅट इज व्हॉट सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन्स ऑफ सॉल्व्हंट P1 नॉट इंटू एक्स ए. आता इथं सॉल्व्हंट लिहायची गरज पण नाही आहे, कारण आपण सॉल्व्हंट्सच कन्सिडर करतोय ना. मोल फ्रॅक्शन्स मात्र घ्यावे लागतील तुम्हाला तिथं. इंटू व्हॉट, एक्स सॉल्व्हंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन. लक्षात आलं ना. आता पी आणि पी बी जर कंपोनंट्स असतील, केअरफुली समजून घ्या हे. सपोज ए कंपोनंट आहे आणि बी कंपोनंट आहे. त्याचं वेपर प्रेशर काय असणार आहे, पी एच पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे, पी ए नॉट एक्स ए आणि पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू पी बी नॉट एक्स बी. समजतं ना. प्रत्येक पार्शल वेपर प्रेशर म्हणजे प्रत्येक मोलिक्युलनं एक्झर्ट केलेलं प्रेशर. ह्या एका मोलिक्युलनं एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे पार्शल प्रेशर असतं, लक्षात ठेवा. आलं लक्षात. पी ए वेगळा घेतो आपण, पी बी वेगळा घेतो, लक्षात येत आहे. आता मला सांगा, एक कंपोनंट काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, नॉन व्होलाटाईल कन्सिडर करायचं आहे. समजते ना. मग एक कंपोनंट जर नॉन व्होलाटाईल असेल ह्या केसमध्ये, इथं ए प्लस बी आहे, बी जर नॉन व्होलाटाईल असेल, नॉन व्होलाटाईल, तर ह्या बी मुळे कुठला प्रेशर एक्झर्ट होणार आहे का, नाही. इट विल नॉट एक्झर्ट एनी प्रेशर ऑन द सोल्युशन सरफेस. कुठले मॉलिक्युल्स असणार आहेत, हे फक्त एचे मॉलिक्युल्स असणार आहेत. आलं लक्षात. मग ह्या बी मुळे नो प्रेशर, पी बी नॉट काय असणार आहे, इथं 0 असणार आहे. मग पी बी काय होईल, व्हॉट इज पी बी फॉर दिस, पी बी इज इक्वल टू 0. मग एकच राहील ना आता, पी ए इज इक्वल टू पी ए नॉट एक्स ए. आलं का लक्षात. ह्याच फक्त कोणामुळं एक्झर्ट होणार आहे प्रेशर, ह्या मॉलिक्युल्समुळं, ह्या वेपर्सच्या मॉलिक्युल्समुळं.
मोल फ्रॅक्शन कोणाचे घ्यायचे आहेत? फक्त त्या वेपरचेच घ्यायचे आहेत. त्याच मॉलिक्युलचे सॉरी काय घ्यायचे आहेत? मोल फ्रॅक्शन्स घ्यायचे आहेत तुम्हाला. आलं का लक्षात? त्याचं पार्शल प्रेशर आणि त्या मॉलिक्युलचे मोल फ्रॅक्शन्स हे दोनच घ्यायचे आहेत तुम्हाला इथं. समजलं ना? ओके. मग आता टोटल प्रेशर काय होणार आहे? सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होईल सांगा बरं. P इज इक्वल टू ओके PA प्लस काय घेतो आपण? PB घेतो. हा PB तर 0 आहे म्हणजे P इज इक्वल टू काय असणार आहे? PA असणार आहे. मग टोटल वेपर प्रेशर जे असणार आहे सोल्युशनचं, बरोबर आहे ना? ओके येस. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय असणार आहे? येस व्हॉट? PA. ओके त्यालाच काय म्हणूया आपण? P0 इंटू एक्स सॉल्वंट. ओके किंवा P इज इक्वल टू ओके काय घेऊ शकताय? PA घेऊ शकताय. P इज इक्वल टू वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकताय तुम्ही. PA नॉट ओके XA. हे दोन्ही डिफरंट आहेत का सांगा बरं. P म्हणजेच काय? टोटल प्रेशर आहे. कोणाचं असणार आहे? सोल्युशनचंच असणार आहे ना. P नॉट काय आहे? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट आणि इट्स मोल फ्रॅक्शन. त्यालाच काय लिहिलं? PA नॉट इंटू XA लिहिलं. आलं लक्षात? हे ऑरमध्ये लिहू शकताय. क्लिअर झालं बळं हे? ठीक आहे. येस. राउल्ट्स लॉसाठी आता हे जे आहे ना तुम्हाला पुढे यूज करायचं. आणखीन एक ऑरमध्ये घ्या. ऑर ठीक आहे. P इज इक्वल टू P1 घेऊ शकतो ना. P1 प्लस P2 लिहितो आपण. ह्या केसमध्ये P2 काय करा? 0 कन्सिडर करा. मग P इज इक्वल टू P1 येईल. आलं लक्षात? आणि P इज इक्वल टू P1 नॉट X1. आता वेगवेगळ्या बुकमध्ये हे असं मेन्शन केलेलं आहे म्हणून तुम्हाला हे ऑरमध्ये देतो मी. का? एकच कंपोनंटचं ओके काय करायचं तुम्हाला? मोल फ्रॅक्शन्स घ्यायचे आहेत एकाच कंपोनंटचे. अंडरस्टूड? ठीक आहे. मग ह्या वेनं लिहू शकताय, ह्या वेनं लिहू शकताय किंवा काय ह्या वेनं लिहू शकताय. तिन्हीचा मिनिंग एकच आहे. ऑरमध्ये लिहा. ऑर ठीक आहे. P इज इक्वल टू PA नॉट XA ऑर ठीक आहे. P इज इक्वल टू P1 नॉट ओके X1. ओके हे कुठे यूज करायचं तुम्हाला? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये यूज करायचं आहे बळानो. ओके कशासाठी? तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी. ट्रिकी आहे खूप. ओके येस. तुम्हाला एक एक कन्सेप्ट खूप केअरफुली समजून घ्यावं लागेल. क्लिअर? आता ह्या राउल्ट्स लॉवर ना आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्सला डिफाईन करायचं आहे आपल्याला. आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स. ठीक आहे बघूया आपण. ओके बघूया आपण आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन्स. ठीक आहे. इथं लिहा आयडियल सोल्युशन्स. अगोदर हेडिंग द्या. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. नॉन आयडियल सोल्युशन्स. ठीक आहे. येस. फर्स्ट हेडिंग द्या. इथं आयडियल सोल्युशन लिहा. आयडियल सोल्युशन आणि इथं लिहा नॉन आयडियल सोल्युशन्स. नॉन आयडियल सोल्युशन्स. ठीक आहे. येस. खूप केअरफुली स्टडी करायचं आहे आता. ठीक आहे. आयडियल सोल्युशनमध्ये लिहूया आपण. ओके आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं? दोज सोल्युशन्स ओके दोज सोल्युशन्स obey which obey Raoult's law. Raoult's law at all temperature and concentration. ठीक आहे. कुठल्याही टेम्परेचरला आणि कॉन्सन्ट्रेशनला ओके तर राउल्ट लॉ ऑबे करत असेल. राउल्ट्स लॉ ऑबे करणे म्हणजे काय? ओके पार्शल प्रेशर जसं की मी लिहिलं P1 इज इक्वल टू P1 नॉट. बरोबर आहे ना? ओके येस. ते फॉलो झालं पाहिजे. मी लिहितो पुढे इथं डोंट वरी. इथं काय सांगाल तुम्ही? डू नॉट ओबे राउल्ट्स लॉ. राउल्ट्स लॉ इथं ऑबे होत नाही. ॲट ऑल टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन. ॲट ऑल टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन. कुठले टेम्परेचर असू द्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय? इथं लिहितो मी P1 इज इक्वल टू P1 नॉट X1 असणार आहे इथं. ऑर
म्हणजे पी ए पण घेऊ शकता नो डाऊट, म्हणून मी दोन्ही तिन्ही लिहून दिलं तुम्हाला, काही मेन्शन केलेलं असतं वेगवेगळ्या बुकमध्ये तुम्हाला. P2 इज इक्वल टू P2 नॉट ओके X2. इथं काय असेल सेकंड पॉईंट मग P1 इज नॉट इक्वल टू P1 नॉट X1. फॉलोच होत नाही ना, ऑबे होत नाही, हे दोन्ही इक्वल नसतात ह्या केसमध्ये. ह्या दोन्हीचा प्रोडक्ट हा ओके एस पीच्या इक्वल नसतो. आणि P2 इज इक्वल टू P2 नॉट ओके वॉट X2. इथं लक्षात आहे, ठीक आहे. ओके, थर्ड पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये आयडियल सोल्युशनमध्ये. ओके, ज्यावेळेस तुम्ही सोल्युशन मिक्स कराल, सोल्युशनला मिक्स केलं आपण, डेल्टा एच म्हणजे एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. म्हणजे दोन सोल्युशनला मिक्स केला ओके तर त्याची एन्थॅल्पी चेंज होत नाही. इथं एक सोल्युशन आहे आणि हे दुसरं सोल्युशन आहे. येस, ह्या दोन्ही सोल्युशनला मिक्स केलं आणि थर्ड सोल्युशन प्रिपेअर केलं आपण. ओके, येस, नो चेंज इन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी काय असते? 0 असते. समजलं ना? ओके, नो चेंज. डेल्टा व्ही मिक्सिंग म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. हे ह्या दोन्ही टर्म्स लक्षात आले तुमच्या. डेल्टा एच मिक्सिंग काय असतो? 0 असतो. आणि डेल्टा व्ही मिक्सिंगसुद्धा ह्या केसमध्ये काय राहतो? 0. समजलं? हे मिक्स केलं व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम चेंज होत नाही. व्हॉल्यूम ओके येस डबल असेल तर डबल होणार आहे, ट्रिपल असेल तर ट्रिपल होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठला चेंज? 100 मिक्स केलं तर 200च होणार आहे, तिथं 201 होणार नाही. समजलं? पण ह्या केसेसमध्ये असं होत नाही. नॉन आयडियल सोल्युशन्समध्ये काय होतं? एकतर व्हॉल्यूम कमी होईल किंवा जास्त होईल. इट मीन्स डेल्टा एच मिक्सिंग म्हणजे एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0 अँड एन्थॅल्पी चेंज इन व्हॉल्यूम ओके येस कशासाठी? मिक्सिंगसाठी इज नॉट इक्वल टू वॉट? 0. समजलं हे? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहूया आपण. हे 3 पॉईंट समजले. नाउ द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अगेन, दॅट इज ए बी इंटरॅक्शन. ए आणि बी इंटरॅक्शन. आता हे खूप महत्त्वाचं आहे. ए आणि बी वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, 2 कंपोनंट्स आहेत. ह्या 2 कंपोनंट्सचं जे इंटरॅक्शन आहे, इंटरॅक्शन ठीक आहे, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, ह्या दोन्हीचं इंटरॅक्शन आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असतं? ए ए अँड बी बी इंटरॅक्शन्स. ए इंटरॅक्शन आणि बी बी इंटरॅक्शन ह्या दोन्हीच्या इक्वल कुठलं इंटरॅक्शन असतं? ओके, तर ए बी इंटरॅक्शन सोल्यूट प्लस सॉल्वंट इंटरॅक्शन इज इक्वल टू सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन अँड सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, IMP पॉईंट आहे. करेक्ट. नेक्स्ट इथं काय असणार आहे? इट इज नॉट इक्वल. ए बी इंटरॅक्शन इज नॉट इक्वल टू ए ए अँड ओके येस बी बी इंटरॅक्शन्स. हे ए आणि बी बी समजते ना तुम्हाला? ओके, सॉल्वंट सॉल्वंट असेल आणि सोल्यूट सोल्यूट असेल आणि इथं सॉल्वंट प्लस सोल्यूट असणार आहे. ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अगेन बी. ओके, डू नॉट फॉर्म ॲजिओट्रॉप. हे सांगतो मी तुम्हाला ॲजिओट्रॉप काय आहे पुढं, हे नोट करून ठेवा फक्त. ॲजिओट्रॉपिक किंवा ॲडिओट्रॉप्स म्हणा, त्यालाच कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर म्हणतात. कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. ठीक आहे. येस, आणि हे काय फॉर्म करतात? ॲजिओट्रॉप्स फॉर्म करतात. फॉर्म ॲजिओट्रॉप. ठीक आहे. ठीक आहे. येस, हे ॲजिओट्रॉप्स काय आहेत ते पुढे बघूया आपण. ओके, अगोदर आपण नॉन आयडियल सोल्युशनचे थोडेसे बिहेवियर चेक करूया. हे समजलं ना बाळांनो तुम्हाला? ओके, येस, परत बघा. आयडियल सोल्युशन जे आहेत ते रॉल्स लॉ ऑबे करतात. नॉन आयडियल सोल्युशन रॉल्स लॉ ऑबे करत नाहीत. फर्स्ट पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट. इथं काय रॉल्स लॉ म्हटलं की P1 इज इक्वल टू P1 नॉट X1 असणार आहे, P2 इज इक्वल टू P2 नॉट X2. इथं इक्वल असतील का? नाही, इथं लायचं राहिलं. ठीक आहे, नॉट इक्वल. इथं डेल्टा एच मिक्सिंग म्हणजे एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग, 2 सोल्युशन मिक्स केलं करेक्ट,
तर काय एन्थॅल्पी चेंज होत नाही, व्हॉल्यूम चेंज होत नाही, काय राहतं रिमेन्स कॉन्स्टंट राहतं. कॉन्स्टंट राहतं म्हणजे जेवढं फॉर्म व्हायला पाहिजे तेवढंच होणार आहे तिथं. आलं का लक्षात? ओके, मिक्सिंगमध्ये ओके व्हॉल्यूम चेंज होत नाही. 200 मिक्स केलं तर काय 400च फॉर्म होतं. ओके, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त फॉर्म होत नाही. इथं मात्र काय कमी किंवा जास्त फॉर्म होऊ शकतं. आलं लक्षात? ठीक आहे. एस 199.9 पर्यंत ओके एस येऊ शकतं हे. नेक्स्ट इथं ए बी इंटरॅक्शन म्हणजे सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन हे इक्वल असतं कशाच्या, सोल्यूट आणि सॉल्वंट इंटरॅक्शनच्या. इथं मात्र काय सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन हे अनइक्वल असतं ॲज कम्पेअर टू सोल्यूट और सॉल्वंट इंटरॅक्शन्स. येतं लक्षात? येस, हे ॲझोट्रॉप फॉर्म करत नाहीत म्हणजे कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर असतं हे, आणि हे फॉर्म करतात. करेक्ट, ते काय फॉर्म करतात वगैरे. ओके, आणि ते ॲझोट्रॉप मिक्सचर काय आहे ते बघूया पुढं आपण. अगोदर काय बघायचं आपल्याला? येस, नॉन आयडियल सोल्युशन्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स बघायचे आहेत त्याचे. नॉन आयडियल सोल्युशन शोइंग पॉझिटिव्ह, ठीक आहे, अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय चेंज. ठीक आहे ना? ओके, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम Raoult's law or ideal behavior. ठीक आहे ना? ओके, येस, फ्रॉम Raoult's law और फ्रॉम आयडियल बिहेवियर. आयडियल बिहेवियरपासून ओके ते काय दाखवतात? डेव्हिएशन दाखवतात. ठीक आहे ना? ओके, डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर पण म्हणू शकता तुम्ही. डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. हे कशामध्ये मिळतं तुम्हाला? फक्त नॉन आयडियल सोल्युशन्समध्ये. एक तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं आणि दुसरं काय निगेटिव्ह डेव्हिएशन मिळतं. करेक्ट. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन कशामुळे ते बघूया आपण. ठीक आहे ना? ओके, फर्स्ट घ्या. फर्स्ट सोल्युशन शोइंग करेक्ट पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सोल्युशन्स शोइंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन कशामुळं? ओके, फर्स्ट पॉईंट काय लिहाल तिथं? ए बी इंटरॅक्शन जे आहे, आता हे नॉन आयडियलच सोल्युशन आहे शेवटी, पण तिथं काय कंडिशन्स आहेत. ए बी इंटरॅक्शन जे आहे ते व्हेरी लेस दॅन ओके ए इंटरॅक्शन. करेक्ट. और बी ओके एस काय असणार आहे? इंटरॅक्शन्स. ठीक आहे. येस, इकडं लक्ष द्या आता केअरफुली बघा. एक सील्ड कंटेनर आहे, त्या सील्ड कंटेनरमध्ये ओके काय ॲड केलं आहे आपण? दोन कंपोनंट्स ए आणि बी, ह्या दोन्हीचं मिक्सचर आहे म्हणजे एक सोल्युशन आहे. करेक्ट. ओके, आता ए आणि बी इंटरॅक्शन कसं आहे? लेस आहे खूप. ह्या दोन्हीमधलं इंटरॅक्शन जर लेस असेल, करेक्ट, ओके, मग मोर व्होलेटाईल असणार आहे तो. इंटरॅक्शन लेस असेल, लक्षात ठेवा हे. ओके, इंटरॅक्शन लेस असेल तर काय? येस, इट विल व्हेपराइज मोर. करेक्ट. इथं ए आणि ए जास्त असणार आहे. मग ए इंटरॅक्शन इन्क्रीज झालं ओके आणि ए बी इंटरॅक्शन डिक्रीज झालं तर काय? येस, इट्स व्हेपरायझेशन इन्क्रीजेस. का? एकमेकाला बाइंड करून ठेवणार नाहीत ना ते. मग हे बी मॉलिक्युल्स इंटरॅक्ट होतील आणि काय? येस, इव्हॅपरेट होतील. ए इंटरॅक्ट होतील, इव्हॅपरेट होतील. आलं लक्षात? कोणाचं इंटरॅक्शन हायर पाहिजे? ओके, बाइंड करण्यासाठी सोल्यूट आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन हायर पाहिजे, पण तसं होत नाही या केसमध्ये. काय होतं? ए इंटरॅक्शनच हायर आहे, म्हणजे ए वेगळे सेपरेट होतात, बी सेपरेट होतात, ते एकमेकाला बाइंड करून ठेवत नाहीत. म्हणून काय? येस, तिथं व्हेपर प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होतं. समजलं का? ओके, म्हणून ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. ह्याचा अर्थ काय? ह्या केसमध्ये काय होतं? सेकंड पॉईंट बघा. ओके, डेल्टा एच मिक्सिंग जी आहे, मिक्सिंग ओके ह्या केसमध्ये हायर असते ॲज कम्पेअर टू अदर केसेस. ठीक आहे ना? ओके, येस. मग बघा डेल्टा एच मिक्सिंग, आता हे पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. ए बी इंटरॅक्शन लेस असतं आणि डेल्टा एच मिक्सिंग हायर असते 0पेक्षा. ठीक आहे, आणि डेल्टा व्ही मिक्सिंग जी आहे ती सुद्धा हायर असते 0पेक्षा. कंडिशन्स आहेत ह्या.
ओके. नेक्स्ट वन पी आय, पार्शल प्रेशर ऑफ आयथ कंपोनंट्स. किती असतील कंपोनंट्स? पार्शल प्रेशर ऑफ काय सांगितले मी? आयथ कंपोनंट इज ग्रेटर दॅन P1 नॉट x1. म्हणजे पार्शल प्रेशर ह्या केसमध्ये काय असतं? ग्रेटर असतं ॲज कम्पेअर टू दिस वन. P1 नॉट x1, सॉरी P1 नॉट xi, PI नॉट xi. आय घ्या तिथं, कारण इथं आय घेतलं आहे ना आपण. समजलं का? ओके. ग्रेटर काय असतात आणि लेस काय असतं ह्या केसमध्ये? लक्षात आलं? ठीक आहे. येस. आणि हे काय फॉर्म करतात तर काय? फॉर्म मिनिमम बॉइलिंग ॲझोट्रॉप. हे लिहून ठेवा फक्त. हे ॲझोट्रॉप्स काय आहेत बघूया आपण. ठीक आहे ना? हा पॉईंट नोट करा फक्त. मिनिमम बॉइलिंग ॲझोट्रॉप ते काय करतात? फॉर्म करतात. ओके. येस. ग्राफिकली बघूया आपण. ओके. आता मला सांगा, आयडियल सोल्युशनसाठी आपण ग्राफ प्लॉट केला होता. हा ग्राफ तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. IMP ग्राफ आहे. करेक्ट. इथं काय लिहिलं होतं आपण? ठीक आहे. मग मी आता x1 घेतो इथं. x1 इज इक्वल टू 0 टू x1 इज इक्वल टू 1 पर्यंत. ठीक आहे. आणि इथं घेतो मी x2. इथं x2 इज इक्वल टू 0 ओके टू x2 इज इक्वल टू वॉट 1. आपल्याला कुठलेही नोटेशन्स घेऊन ड्रॉ करता आलं पाहिजे. XA घेऊन ड्रॉ करता आलं पाहिजे, XB घेऊन ड्रॉ करता आलं पाहिजे, x1 x2 घेऊन ड्रॉ करता आलं पाहिजे. करेक्ट ना? ओके. कुठलंही विचारू शकतात. मग आता मला सांगा x1 टू ओके x1 इज इक्वल टू 0 टू x1 इज इक्वल टू 1 आहे इथं. म्हणजे मोल फ्रॅक्शन्स काय झाले? इन्क्रीज झाले. करेक्ट. मग हा ग्राफ कसा येईल? आलं लक्षात हे? ठीक आहे. येस. हा आयडियल ग्राफ आहे फॉर आयडियल सोल्युशन. ठीक आहे. येस. आणि इकडे x2 इज इक्वल टू 0 टू x2 इज इक्वल टू 1 आहे. हा ग्राफ कसा येईल? असा इन्क्रीजेस. समजलं ना? ओके. येस. असा ग्राफ आहे. इथं वेपर प्रेशर आहे आणि इथं x आहे मोल फ्रॅक्शन ह्या ॲक्सिसवरती. करेक्ट ना? ठीक आहे. येस. टोटलचा जर विचार केला मी, आता थोडासा अपोजिट ग्राफ ड्रॉ केलेला आहे. हायपोथेटिकल आहे ना, कन्सिडर करू शकता असं. बरोबर आहे ना? ओके. हा एक दुसरा ग्राफ ड्रॉ करून दिला तुम्हाला. कोणासाठी? फॉर आयडियल सोल्युशन. फॉर आयडियल सोल्युशन दोन्ही वेळेने ड्रॉ करू शकताय. एक तर हा ग्राफ ड्रॉ करा असा, दोन्ही लक्षात राहू दे तुमच्या. एक तर असा ड्रॉ करा, अदरवाईज काय हा असा ग्राफ ड्रॉ करा. दोन्ही एकच आहे ना? नो डाऊट. ठीक आहे. इथं काय असणार आहे? x1 साठी P1 नॉट आणि x2 साठी काय असणार आहे? इकडं x2 1 झालं ना, इकडं इथं P2 नॉट असणार आहे. आणि इथं P1 इज इक्वल टू ओके सॉरी P2 इज इक्वल टू P2 नॉट x2 असणार आहे. आणि हा ग्राफ कोणासाठी? P1 इज इक्वल टू P1 नॉट x1 साठी असणार आहे. आणि टोटल P इज इक्वल टू P1 प्लस P2. आलं लक्षात? इट इज फॉर आयडियल सोल्युशन. फॉर आयडियल सोल्युशन. आता बघा, आपल्याला हा ग्राफ जो आहे आयडियल सोल्युशनचा ओके कोणासाठी लिहायचं? नॉन आयडियल सोल्युशन इन विच ओके देर इज अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. मला सांगा आयडियल सोल्युशन म्हणलं ओके तर इथं पार्शल प्रेशर हे आहे P इज इक्वल टू P1 प्लस P2 ओके. पण इथं काय AB इंटरॅक्शन कसं आहे? व्हेरी व्हेरी लेस. इज इक्वल टू आहे का? नाही. इक्वल टू कधी असतं? आयडियल सोल्युशन असेल तर. मग इक्वल टू नाही आहे, लेस आहे. AB इंटरॅक्शन लेस असेल तर वेपर प्रेशर इन्क्रीज होईल ना. वेपर प्रेशर इन्क्रीज झालं तर काय येस त्या ग्राफमध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन कसा मिळतो बघा. आता बघा सेम ग्राफ ड्रॉ करा अगोदर. ओके. आय ड्रॉ सेम ग्राफ. Here it is vapor pressure and here it is a mole fraction. This is x1 is equal to 0 to x1 is equal to 1. ठीक आहे. हा कोणासाठी? आयडियलसाठी असं ड्रॉ केलं. ठीक आहे. आणि इथं x2 इज इक्वल टू 0 टू x1 सॉरी x2 इज इक्वल टू 1 हा कोणासाठी? ठीक आहे. सेकंडसाठी आयडियल सोल्युशनसाठीच. परत आलं का लक्षात? हे कोणासाठी आहे? P1 इज इक्वल टू P1 नॉट x1 आणि हा P2 इज इक्वल टू P2 नॉट ओके x2. आणि हे काय असणार आहे? टोटल.
ठीक आहे ना. एक हायपोथेटिकली काय कन्सिडर करायचं आपल्याला, हायर कन्सिडर करायचं आहे. सो P इज इक्वल टू P1 प्लस P2. हे समजलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. ह्याला पण आपण डॉटेडच दाखवूया. म्हणजे आपल्याला काय करता येईल, नॉन आयडियलसाठी फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. येस, असं डॉटेड दाखवतो मी. ठीक आहे. आता मला सांगा, व्हेपर प्रेशर जर इन्क्रीज झालं तर इथं ग्राफ कसा मिळेल, असा कर्वड मिळेल. इथं काय लिहिलं मी, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवलं. म्हणजे काय, त्याच्या अप्पर ग्राफ दाखवला. हा एवढा इन्क्रीज दाखवला मी इथं. इथं काय दाखवायचं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सिअर बघा ग्राफ कसा येतो पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा. काय दाखवलं इथं मी, इन्क्रीज दाखवलं इथंपर्यंत. अँड हिअर ऑल्सो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय दाखवलं मी इथं, इन्क्रीज दाखवलं इथून इथंपर्यंत. हे ॲरोज ड्रॉ करायची गरज नाही तुम्हाला. आलं लक्षात? ठीक आहे. येस, ह्याचा अर्थ काय, आयडियल बिहेवियरपासनं तुम्हाला काय मिळालं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळालं. ओके, फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन समजलं हे? ओके. मग निगेटिव्ह डेव्हिएशन कसं येणार, त्याच्या अपोजिट येणार आहे. आता निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी ओके आणखीन काय पॉईंट्स महत्त्वाचे आहेत इथं आता. ओके, एक्झाम्पल्स बघूया फॉर निगेटिव्ह डेव्हिएशन. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट आर दी एक्झाम्पल्स? ठीक आहे. येस, एक्झाम्पल्स समजून घ्या. ओके, त्याच्यामध्ये एक सोल्यूट असणार आहे आणि दुसरा काय, सॉल्वंट असणार आहे. ए बी दोन्ही समजून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके. येस, बघा इंटरॅक्शन कसं लेस असलं पाहिजे आणि ए इंटरॅक्शन बी बी इंटरॅक्शन मोर असलं पाहिजे. ठीक आहे. येस, आता इथं काय सांगाल एक्झाम्पल, इथेनॉल. इथेनॉल प्लस ॲसिटोन. फर्स्ट एक्झाम्पल, इथेनॉल प्लस ॲसिटोन. ओके, काय होतं ह्या कंडिशनमध्ये, इथेनॉलमध्येच इंटरॅक्शन हायर आहे, ॲसिटोनमध्येच इंटरॅक्शन हायर आहे. पाठ करावं लागेल तुम्हाला एक्झाम्पल्स. समजलं ना, पाठ करावे लागतील. ठीक आहे. सेकंड, कारण तुम्हाला एक्सपेरिमेंटली हे ऑब्झर्व करता येणार नाही. तुम्हाला कन्सेप्टच लक्षात ठेवावं लागेल की इथेनॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. तो स्वतःसोबत इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. ॲसिटोनमध्ये काय असतात, इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स, एकतर डायपोल आणि दुसरा काय, वन रॉल्स फोर्सेस. नेक्स्ट वन, ओके, कार्बन डायसल्फाइड. कार्बन ओके डायसल्फाइड प्लस ॲसिटोन. करेक्ट. ह्या दोन्हीमध्ये इंटरॅक्शन नसतं. ए बी इंटरॅक्शन, हा ए असेल आणि हा काय असेल, बी असेल. ह्या दोन्हीमध्ये इंटरॅक्शन नसतं. ओके, मोर इंटरॅक्शन कुठं असतं, ए आणि बी बीमध्ये. पाठ करा हे एक्झाम्पल्स, खूप महत्त्वाचे आहेत बळांनो. विचारू शकतात आणि विचारलेले आहेत. ठीक आहे ना. मिथेनॉल प्लस वॉटर. मिथेनॉल प्लस वॉटर. करेक्ट. मिथेनॉलमध्ये इंटरॅक्शन, वॉटरमध्ये मोर इंटरॅक्शन असतं ॲज कम्पेअर टू बोथ. नेक्स्ट, फोर्थ एक्झाम्पल, सायक्लोहेक्झॅनॉल अँड सायक्लोहेक्झॅनॉल. ठीक आहे. येस, प्लस दुसरा कुठला असणार, सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. अँड पण म्हणू शकता तुम्ही त्याला. दोन सिस्टीम तयार केलेत आपण, प्लस पण म्हणू शकता, अँड पण म्हणू शकता. सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये मोर इंटरॅक्शन आणि सायक्लोहेक्सेनमध्ये त्याच्यामध्ये इंटरॅक्शन असतं. समजलं ना. ओके. येस, मग हे एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवायचे आता, ओके, ए आणि बीच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचे. हे ए आहेत, हे बी आहेत. आणि इंटरॅक्शन काय असतं ह्या केसेसमध्ये, ए बी इंटरॅक्शन इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ए अँड बी. हे असं लक्षात ठेवा. क्लिअर. ओके, पुढे जाऊया आता. दॅट इज नॉन व्होलाटाईल ओके सोल्यूटसाठी. सॉरी, कुठलं, निगेटिव्ह डेव्हिएशन. सॉरी, सोल्युशन शोईंग. सेकंड, सोल्युशन्स शोईंग निगेटिव्ह डेव्हिएशन. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आता त्याच्या उलट असेल. ए बी इंटरॅक्शन कसं असणार आहे, ग्रेटर असणार ॲज कम्पेअर टू दी ए इंटरॅक्शन अँड बी.
इंटरॅक्शन्स. समजलं हे. सेकंड इथं डेल्टा एच मिक्सिंग. ठीक आहे, डेल्टा एच मिक्सिंग काय असणार आहे, लेस दॅन 0. आता ही कंडिशन लक्षात ठेवा इथं. आणि डेल्टा व्ही मिक्सिंग इज लेस दॅन वॉट, 0. थर्ड, PI partial pressure of ith components is less than P1 not, okay, PI not XI. इथे एक लक्षात राउल्स लॉ रिगार्डिंग आहे. हे कशाच्या रिगार्डिंग आहे, रिगार्डिंग दी राउल्स लॉ. क्लिअर झालं हे. ओके येस. आणि इथं काय फॉर्म होतो, इथं मिनिमम काय लिहिलं होतं, बॉइलिंग ॲझोट्रोप. फॉर्म मिनिमम बॉइलिंग ॲझोट्रोप लिहिलं होतं. ओके, इथं त्याच्या ऑपोजिट असणार आहे. ओके, फॉर्म मॅक्सिमम बॉइलिंग ॲझोट्रोप. हे नोट करून ठेवा फक्त, पुढच्या लेक्चरला आपण ॲझोट्रोप रिगार्डिंग स्टडी करणार आहे. लक्षात आलं हे. ठीक आहे. आता ग्राफ बघा, हाच ग्राफ असणार आहे, टोटली हाच ग्राफ असणार आहे. फक्त हा जो कर्व दाखवला ना तो, ओके, तो अप नसणार आहे, तर कुठं असणार आहे, डाऊनला असणार आहे. ठीक आहे, मी ड्रॉ करतो, तुम्ही पण ड्रॉ करा सायमल्टेनियसली. ठीक आहे, सी हिअर. ओके, आयडियल सोल्युशनसाठी जो ड्रॉ केला होता सेम ड्रॉ करा इथं सुद्धा. ठीक आहे, फास्ट ड्रॉ करू शकता आता, कारण तुम्हाला नोंद झाले आता की बाबा ग्राफ काय आहे. हा आयडियल सोल्युशनसाठी आहे, नोन आहे ना, बरोबर आहे का. दिस इज फॉर आयडियल सोल्युशन. दिस इज x1 इज इक्वल टू 0 टू x1 इज इक्वल टू 1. ठीक आहे, आणि इथं x2 इज इक्वल टू 1 आणि x2 इज इक्वल टू 0. हे कोणासाठी आहे, मोल फ्रॅक्शन x. आणि इथं काय आहे, वेपर प्रेशर. क्लिअर. ठीक आहे, इथं आता P1 इज इक्वल टू P1 नॉट x1 असेल, आणि इथं काय असणार आहे, P2 इज इक्वल टू P2 नॉट, ओके, x2. आणि हिअर इट इज P इज इक्वल टू P1 प्लस P2 टोटल. करेक्ट. आता हा ग्राफ कसा असणार आहे, डाऊनवर्ड, म्हणजेच काय, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह, हा सुद्धा काय, निगेटिव्ह. आलं का लक्षात. आयडियल बिहेवियरपासून, ओके, तो काय झाला, डाऊनवर्डला गेला ग्राफ. समजलं ना, डाऊनवर्ड कर्व मिळाला तुम्हाला, निगेटिव्ह कर्व मिळाला. दिस इज दी, ओके, राउल्स लॉ फॉर, ओके, सॉरी, सोल्युशन शोईंग निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम राउल्स लॉ. क्लिअर. ओके, एक्झाम्पल्स, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. आता इथं काय आहे, उलट आहे त्याच्या. ए बी इंटरॅक्शन कसं आहे, मोर आहे, म्हणजे सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन काय असलं पाहिजे, मोर. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असू शकते, ओके, किंवा स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असू शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिनॉल. फिनॉल अँड ॲनिलिन. ॲनिलिन ह्या दोन्हीमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे. त्याला ए आणि ह्याला म्हणा बी. पाठ करावं लागेल बळानं, परत परत सांगतोय मी. ठीक आहे. क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. ठीक आहे. थर्ड आहे क्लोरोफॉर्म अँड डायथाइल इथर. क्लोरोफॉर्म अँड डायथाइल इथर. ठीक आहे. फोर्थ आहे क्लोरोफॉर्म अँड बेन्झीन. क्लोरोफॉर्म अँड बेन्झीन. ठीक आहे. आणि फिफ्थ आहे वॉटर अँड acids like H2SO4 or HNO3 or HCl. आलं लक्षात. हे इझी आहे ना. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे बाळांनो आज. ठीक आहे. आता ॲझोट्रोप काय आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि आपण पुढं नेक्स्ट लेक्चरमध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट करणार आहे आफ्टर स्टडिंग सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन राउल्स लॉ. करेक्ट ना. तुम्ही सुद्धा प्रिपेअर करा क्वेश्चन्स. ओके, तुम्ही प्रिपेअर केलं तर फास्ट होतील. आलं लक्षात हे. ठीक आहे. येस, थोडंसं रिवाईज करून घ्या. आता हे नोट्स प्रिपेअर करा, खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत ह्या. क्लिअर. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं आज इथं हे इनफ आहे. ठीक आहे. एखादी क्वेश्चन तरी मी घेतो इथं तुम्हाला, म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. एकच क्वेश्चन घेऊया, नंतरचे क्वेश्चन्स उद्या घेऊया राउल्स लॉवरचे.
ठीक आहे. येस, ह्याच्यासाठी घेतला तरी चालेल तुम्ही, होमवर्कसाठी HW राउल्स लॉवरती ट्राय करा. फॉर अन आयडियल सोल्युशन, फॉर an ideal solution with PA is greater than PB, okay, which of the following is true? Which of the following is true? त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे, ठीक आहे. XA काय आहे, हा लिक्विड आहे, सॉरी, XA लिक्विड, ओके, इज इक्वल टू XA वेपर. येत नसेल तर डोंट वरी, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये हे सांगणार आहे तुम्हाला. फक्त ट्राय करा की बाबा तुम्हाला स्वतःहून येतं का. आलं तर बेटरच आहे बाळांनो, ठीक आहे. XA, ठीक आहे, लिक्विड, सॉरी, XA लिक्विड, ओके, इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन आहे, इक्वल टू वरती लिहिलं ना आपण, XA वेपर. XA काय, वेपर. सी आहे XA लिक्विड, ठीक आहे, इज लेस दॅन XA वेपर, ठीक आहे. आणि लास्ट आहे डी, XA लिक्विड and XA vapor do not bear any relationship with each other. ट्राय करा, ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.